आपणाला सुरक्षित छत्र दिलं आणि हीच मोठी जादुई किमया या ठिकाणी सहयोगाच्या माध्यमातून आहे आणि हीच आदिशक्ती आपल्या समोर आलेली आहे। या ठिकाणी योग्य दिशांचं भान, सत्सद विवेक बुद्धी हे गुण आपल्यामध्ये विकसित होतात, जे एका लहान मुलामध्ये आपल्याला इनोसन्स बघायला मिळतो। बघा एखाद्या घरामध्ये जर लहान मुलं असेल ना, ते घर फार मोठं श्रीमंताचं असावं असं नाही, एखादी झोपडी असू शकते, पण त्या घरामध्ये जर एक लहान मुलं असेल तर ते सगळ्या घराला ते आनंद देत असतं, ते आनंद ठेवत असतं। ते काय बोलत नाही, कोणाला काय नाही, इकडून तिकडे असं दुडदुड पडत असतं, पण त्याच्यामुळे सगळं घर आनंदी असतं। तर ही आनंद देण्याची जी शक्ती आहे ही आपल्याला मुलाधार चक्रातून प्राप्त होते। तसेच योग्य दिशांचं भान असा साधक त्याच्या आयुष्यामध्ये कधीही दिशाहीन होत नाही, ज्याचं हे मूलाधार चक्र जागृत आहे। त्यानंतर वर कुंडलीचं स्थान आहे। कुंडलिनी ही 3.5 वेटोळ्यामध्ये आहे। ती 3.5 वेटोळ्यामध्ये का आहे तर हे आदिशक्तीचं आपल्यामधलं प्रतिबिंब आहे किंवा अंश आहे। आता आदिशक्तीचे 3.5 पीठ महाराष्ट्रामध्ये आहे ते सगळ्यांना माहिती आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, माहूरगडची रेणुका माता आहे महासरस्वती, तुळजापूरची भवानी आहे महाकाली, आणि अर्धपीठ जे आहे ते सप्तशृंगीला वनी या ठिकाणी आहे। आणि तीच शक्ती आपल्यामध्ये आहे, ती कुंडली शक्ती आहे जी 3.5 वेटोळ्यामध्ये असते। आता ही शक्ती जागृत होऊन ज्यावेळेला 2 नंबरचं चक्र प्रकाशित करते त्यावेळेला या चक्रावरती ह्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात किंवा एरोटिक प्लेक्सस म्हटलं जातं मेडिकल सायन्स मध्ये। हे चक्र प्रकाशित झाल्यानंतर त्या साधकामध्ये सृजनात्मक गुणांचा विकास होतो। प्रत्येकामध्ये काही नाही काहीतरी सृजनात्मक गुण असतात। कोणाला संगीताची आवड असते, कोणाला गायनाची असते, कोणाला चित्रकलेची आवड असते। या सृजनात्मक गुणांचा आपल्यामध्ये विकास होतो। त्याचबरोबर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रातलं सुद्धा तुम्हाला सृजनात्मक ज्ञान प्राप्त होतं। तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही उत्तम गृहिणी व्हाल, तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही उत्तम विद्यार्थी व्हाल, तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही उत्तम शेतकरी व्हाल। तर हे चक्र प्रकाशित झाल्यानंतर तो लाभ आपल्याला होतो। त्याच शारीरिक त्रास सुरू होतो। तुमच्या डायबिटीस पासून जे काही शारीरिक त्रास आहेत मेडिकल सायन्स मध्ये, हे सगळे शारीरिक त्रास अशाच व्यक्तीला होतात जी उजवी नाडी जास्त वापरतात। मग दैनंदिन जीवनामध्ये आपली ती लंबकासारखी अवस्था झालेली असते, कधी आपण डावी नाडी जास्त वापरतो, कधी आपण उजवी नाडी जास्त वापरतो, आपल्यामध्ये संतुलन नसतं, म्हणून आपण सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकतो। आता ज्यावेळेला ही कुंडलिनी शक्ती आपल्यामध्ये जागृत होते त्यावेळेला ही मध्य नाडी आपली प्रकाशित होते। ही आपल्यामध्ये सत्वगुणाची नाडी आहे। डाव्या बाजूला तमगुण आहे, उजव्या बाजूला रजोगुण आहे, मध्ये सत्वगुण आहे। आणि आपल्यामध्ये सत्वगुण जागृत झाल्यामुळे तमगुणाचं आणि रजोगुणाचं शमन होतं आणि आपल्यामध्ये बॅलन्स येतो। म्हणजे गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित चालायला लागतात। नाहीतर होतं काय, एक लहान चाक एक मोठं चाक, गाडी काहीतरी गोल 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 फिरत असते आणि आपल्या जीवनामध्ये आपण ते त्रास भोगत असतो। तर ध्यानामुळे काय होतं, बॅलन्स येतो। बॅलन्स आल्यामुळे काय होतं, ह्या शक्तीच्या माध्यमातून आपल्यामधली ही जी चक्र आहेत, योगशास्त्रानुसार ज्याला चक्र म्हटलं जातं, मेडिकल सायन्स मध्ये त्याला आपण प्लेक्सस म्हणतो, ही चक्र ही शक्ती वर येत असताना हळूहळू प्रकाशित करते आणि या चक्रांचे वेगवेगळे लाभ, वेगवेगळे फायदे आपल्याला काय होतात हा विषय महत्वाचा आहे। हे थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे। आता सुरुवातीला जे आहे त्याला योगशास्त्रामध्ये मूलाधार चक्र असं म्हटलं जातं। या चक्रावरती आपल्यामध्ये श्री गणेशांची शक्ती वास करत असते, ज्याला मेडिकल सायन्स मध्ये आपण पेल्विक प्लेक्सस म्हणतो। आता हे चक्र ज्या वेळेला आपलं प्रकाशित होतं त्यावेळेला आपल्यामध्ये श्री गणेशांची शक्ती जागृत होते। आपल्या पूर्वजांनी सांगितलंय की पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडामध्ये आहे ते सगळं आपल्या पिंडामध्ये आहे, ही आपली पिंडे आहे। तर हे मूलाधार चक्र ज्यावेळेला आपलं प्रकाशित होतं त्यावेळेला ती गणेश शक्ती आपल्यामध्ये जागृत होते। आपण जर गणपती अथर्वशीर्ष व्यवस्थित ऐकलं किंवा वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम, म्हणजे त्या देवतेचं स्थान तिथे म्हणतात। ह्या डाव्या नाडीद्वारे आपल्यामध्ये अभिव्यक्त होत असतात। ही भूतकाळाची नाडी आहे, तमोगुणाची नाडी आहे, या नाडीवरती आपल्या चंद्राचा प्रभाव असतो। त्यानंतर उजवी नाडी आहे पिवळ्या रंगाची, त्याला योगशास्त्रामध्ये पिंगला नाडी असं म्हटलं जातं। ही नाडी आपल्याला भविष्य काळाशी जोडते। भविष्याविषयी जी काय आपण विचार करतो, प्लॅनिंग करतो, नियोजन करतो किंवा कार्य करण्यासाठी जी आपण शक्ती वापरतो, ऊर्जा वापरतो, ही उजव्या नाडीकडून आपल्याला प्राप्त होत असते। ही आपल्यामधली रजोगुणाची नाडी आहे, या नाडीवरती सूर्याचा प्रभाव असतो। आता दैनंदिन जीवन जगात असताना कळत नकळत आपण कुठली तरी एकच नाडी जास्त वापरत असतो। म्हणजे काय वेळेला काय होतं, आपल्या इच्छा खूप असतात
महिला भगिनींची इच्छा असते बाबा छानशी साडी असावी, दागिने असावा, दागिने भरपूर असावेत. पुरुषांना वाटतं आपलं करिअर चांगलं असावं, बँक बॅलन्स असावा, गाडी असावी, बंगला असावा. पण ह्या तुमच्या इच्छाच फक्त साठत गेल्या, इच्छाच व्यक्त करत गेला तुम्ही आणि कार्यपूर्ती झाली नाही तर तुमच्या एकाच नाडीवरची शक्ती वापरली जाते आणि अशा व्यक्तिमत्वामध्ये असंतुलन येतं, इम्बॅलन्स येतं आणि त्या माणसाला सगळ्या प्रकारचे मानसिक विकार सुरू होतात, ज्याला सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात. त्याच्यामध्ये पहिला विकार होतो तो म्हणजे नैराश्य, डिप्रेशन. असा माणूस सतत भूतकाळामध्ये रमायला लागतो, कुणाला भेटूच नाही असं वाटतं, कोण काय बोललं तर मनाला लावून घेतो, रस्त्याने चालला तर बोटामध्ये चालणार, तोंडात काहीतरी फुटफुटणार. अशा प्रकारचं निराशाजनक व्यक्तिमत्व, डिप्रेसिव्ह पर्सनॅलिटी तयार होती. ही एक नाडी जास्त वापरली जाते. आता काही मंडळी अशी असतात की कळत नकळत त्यांची उजवी नाडी जास्त वापरली जाते. म्हणजे सतत प्लॅनिंग करणार, भविष्याचा विचार करणार, उद्या काय करायचं, परवा काय करायचं, 10 वर्षाने काय करायचं, इथपर्यंत प्लॅनिंग असतं. किंवा अतिकर्मी ज्याला आपण म्हणतो, काम काम काम. घरातले सुद्धा म्हणतात यांना भावनेचा लवलेशच नाहीये. घरामध्ये आला तर घरातले सगळे चिडीचूप बसणार, एकदम तापट डोक्याचा मनुष्य ज्याला आपण म्हणतो. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तयार होतं. शुष्क व्यक्तिमत्व. ही उजवी नाडी जर जास्त वापरली गेली तर. सोमामेचे पोहे म्हणून धडा सुद्धा होता शाळेमध्ये. त्यांना अत्यंत दारिद्र्य आलेलं असतं, पण ज्यावेळेला ते द्वारकेला जाऊन श्रीकृष्णांना भेटतात, त्यांची गळा भेट होते, त्यांचा योग होतो, त्यावेळेला त्यांची नगरी सोन्याची होती किंवा त्यांचं खऱ्या अर्थानं क्षेम होतं. आपली परिस्थिती अशी झालेली आहे की आपण परमेश्वराला हाका मारतो, आपण टेलिफोन करत असतो त्याला, पण त्यानं रिसिव्हर खाली ठेवलेला आहे, आपला आवाजच त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि हा तुमचा आवाज त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे योग मार्ग आहे. योग ह्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं लोक वेगवेगळ्या लावत असतात. आसनं प्राणायाम करणे म्हणजे योग नव्हे. योग ह्याचा अर्थ ज्यावेळेला 2 गोष्टी एकत्र येतात त्याला म्हटलं जातं की योग झाला. आपल्याला अचानक पाहुणे भेटले किंवा जुना मित्र भेटला तर आपल्या तोंडून उत्स्फूर्तपणे सहजच शब्द बाहेर पडतो की काय योगायोग आहे, म्हणजे आपली भेट झाली. आता ही भेट कुणाची होणे, तर आपल्यामध्ये असलेली सुप्तावस्थेमध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे त्या शक्तीचं जागरण होऊन परत ती परमेश्वरी शक्तीशी कनेक्ट होणे म्हणजेच भेट होणे म्हणजे योग होणे. आता ही व्यवस्था आपल्याला देवाने आपल्यामध्ये का करून ठेवली? आपल्याला माहिती आहे की एवढी सुंदर सृष्टी परमेश्वरानं बनवली आणि सृष्टी बनवल्यानंतर शेवटी त्यांना मानवाची निर्मिती केली. सगळ्यात सुंदर निर्मिती असं आपण समजतो की परमेश्वराची मानव आहे. मग आपण विचार करा की एवढी सुंदर बनवलेली गोष्ट दुःखामध्ये असावी, त्रासामध्ये असावी, असं त्या परमपित्याला परमेश्वराला तरी वाटलं असेल का? तर निश्चितच नाही. म्हणून त्यानं आपल्यामध्ये ही इनबिल्ट व्यवस्था करून ठेवलेली आहे. सहज ह्याचा अर्थच असा आहे की स म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्मलेला आणि योग म्हणजे एकत्र येणे. दुसरा त्याचा अर्थ असा होतो की सहज म्हणजे करायला सोपा आणि योग म्हणजे भेट होणे किंवा परमेश्वराशी एकत्र येणे. आता ही व्यवस्था आपल्यामध्ये केव्हा होते, तर गर्भ ज्यावेळेला आईच्या उदरामध्ये 3-3.5 महिन्याचा असतो त्यावेळेला परमेश्वरी शक्तीचे किरण त्याच्या टाळूवरती पडतात. आपल्याला माहिती आहे की मेंदूचा आकार हा लोलकासारखा आहे, त्यामुळे ते वेगवेगळ्या दिशांना परावर्तित होतात आणि त्यातून आपल्या शरीरामध्ये ह्या 3 नाड्या, ही 7 चक्र ती शक्ती तयार करते आणि राहिलेली शक्ती 3.5 वेटोळ्यांमध्ये आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटी जे माकडहाड आहे त्या ठिकाणी जाऊन ती निद्रिस्त अवस्थेमध्ये बसते, ज्याला आपण रेसिड्युअल एनर्जी म्हणतो. तिलाच कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. आता ध्यान साधण्याच्या माध्यमातून, सहयोगाच्या माध्यमातून ज्यावेळेला ही शक्ती आपल्यामध्ये जागृत होते त्यावेळेला आपल्या ह्या नाड्यांमध्ये संतुलन येतं, बॅलन्स येतं. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला जे काही त्रास होतात, तथाकथित ज्याला आपण त्रास म्हणतो किंवा ताप म्हणतो, हे ह्या नाड्यांमध्ये जर असंतुलन आलं तर आपल्याला होत असतात. आता ह्या नाड्या काय आहेत हे जर आपण समजून घेतलं तर खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात येईल की आपण स्वतःला आनंदी जीवन जगू शकतो. आता योगशास्त्रानुसार ह्या 3 ज्या नाड्या आहेत त्यातली जी निळ्या रंगाची आपल्याला नाडी दिसते, डावी नाडी, ह्याला इडा नाडी असं म्हटलं जातं. ही आपल्यामध्ये तमोगुणाची नाडी आहे. आपण जो भूतकाळाविषयी विचार, मानवाने आनंदी जीवन जगावं म्हणून ही कुंडलिनी योगाची माहिती आपल्याला माहिती आहे. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना त्यांची पालखी सुद्धा आता 6-7 तारखेला लोणंदमध्ये येईल. तर कुंडलिनी शक्तीविषयी 6वा आणि 7वा पूर्ण अध्याय हा कुंडलिनी योगावरती त्यांना लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांना कुंडलिनी हा शब्द वापरला आहे. ते म्हणतात की कुंडलिनी जगदंबा जी चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची कुंभा सावली केली.
किंवा त्यांना दुसरी उपमा त्याला दिली की ते नागिनीचे पिले कुंकुमे नाले वळण घेऊन आले शेज जैसे. नाड्यांचं आणि चक्रांचं वर्णन करताना ते म्हणतात की एडा पिंगला एकवटती गाठी तिन्ही सुट्टी साई पदर फुटती चक्रांचे. तर हे सगळं वर्णन आपण वाचत असतो. परमेश्वर प्राप्तीसाठी आपली धडपड चाललेली असते. महिला भगिनी आहेत, व्रतवैकल्य उपवास आपण करत असतो, परमेश्वर प्राप्ती व्हावी, देवानं आमचं जीवन सुखी करावं म्हणून आपण याविषयी आजचा हा कार्यक्रम आहे. गेले 2-3 दिवस झालं आमचे सहयोगी बंधू भगिनी आपल्या परिसरामध्ये प्रचार प्रसाराचं काम करतायत. निश्चितपणे आज आपण या ठिकाणी जे उपस्थित लोक आहात ते खूप भाग्यवान आहात. आता योग साधनेविषयी सांगायचं म्हटलं तर आपल्या देशामध्ये ऋषीमुनी साधू संत अवतारी विभूतीच्या होऊन गेल्या. मोठमोठे संत झाले, प्रत्येक धर्मामध्ये झाले. त्यांना आपल्याला आनंदी संतुलित जीवन जगण्यासाठी योग साधनेचा मार्ग सांगितलेला आहे, ज्याची आजच्या काळामध्ये तर नितांत आवश्यकता आहे. आणि योग हा आपला वारसा आहे, हे आपलं हेरिटेज आहे. अध्यात्म हे आपल्या देशाचं मूळ आहे. आज आपण बघतो की समाजामध्ये ज्या काही चुकीच्या घटना घडताना आपण पाहतो, त्याचं कारण असं आहे की आपल्या मुळाकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. जय जय